चला आज एका अशा व्यक्तीबद्दल बोलूया ज्यांनी सामाजिक उतरंडीच्या अगदी तळापासून सुरुवात केली आणि एका संपूर्ण नव्या राष्ट्राची नियमावलीच लिहून काढली. ही गोष्ट आहे संघर्षाची, प्रचंड इच्छाशक्तीची आणि एक मोठ्या मोठ्या क्रांतीची. हे बघा, दोन टोकं. एका बाजूला जन्माने लावलेला शिक्का अस्पृश्य आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेली ओळख भारतीय संविधानाचे शिल्पकार. म्हणजे विचार करा, जन्म कुठला आणि कर्तृत्व कुठपर्यंत. ही जी प्रचंड मोठी दरी आहे ना, तीच त्यांच्या अविश्वसनीय प्रवासाची खरी कहाणी सांगते. तर मग त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांकडे वळूया, जिथे प्रत्येक आव्हान त्यांच्या निश्चयाला अजूनच पक्क करत गेलं. जरा विचार करून बघा, अशा व्यवस्थेत जन्माला येणं, जिथे इतरांसारखं एकाच नळाचं किंवा विहिरीचं पाणी पिण्याचा साधा हक्कही नाही. शाळेत सगळ्यांपासून लांब बसावं लागायचं. ही फक्त काही नियम नव्हते, नाही, हा रोजचा, प्रत्येक क्षणाचा अपमान होता. ते महार समाजात जन्माला आले होते. आता त्या काळात या समाजाला अस्पृश्य गणलं जायचं. याचा सरळ सरळ अर्थ काय होता? तर जन्मापासूनच सामाजिक आणि आर्थिक बंधनांचं ओझं आणि पावलोपावली होणारा तीव्र भेदभाव. पण या सगळ्या सामाजिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी आंबेडकरांनी एका गोष्टीला आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवलं, आणि ते म्हणजे शिक्षण. ते त्यांच्या समाजातून एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये जाणारे पहिले विद्यार्थी ठरले. पण थांबले नाहीत. शिष्यवृत्ती मिळवून थेट अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी गाठली. मग लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कायदा आणि अर्थशास्त्रातलं सर्वोच्च शिक्षण त्यांनी घेतलं. आणि मग हे सगळं ज्ञान घेऊन ते भारतात परतले. इथून त्यांच्या आयुष्याचा आणि खरं तर भारताच्या इतिहासाचा एक निर्णायक टप्पा सुरू झाला. आता ते फक्त एक विद्वान नव्हते, ते देशाचं भविष्य घडवणारे एक शिल्पकार बनणार होते. त्यांनी एका समतावादी भारताचा पाया रचला. कसा? तर बघा, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री बनले. मग संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि एक असं संविधान तयार केलं जे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्कांची हमी देतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या अस्पृश्यता प्रथेने त्यांना आयुष्यभर छळलं, तिलाच त्यांनी कायद्याने कायमचं संपवून टाकलं. हे बघा, आंबेडकरांसाठी संविधान हे फक्त काही कायद्यांचं पुस्तक नव्हतं, अजिबात नाही. त्यांचेच शब्द सांगतात की ते याकडे कसं पाहत होते. ते म्हणायचे, संविधान हे केवळ वकिलांचे दस्तऐवज नाही, ते जीवनाचे वाहन आहे. म्हणजे बघा, एक जिवंत दस्तऐवज जे सामाजिक बदलाचं साधन बनेल आणि वेळेनुसार बदलत राहील. किती मोठा विचार आहे हा. पण त्यांचा संघर्ष फक्त राजकीय आणि सामाजिक बदलापुरता थांबला नाही. त्यांच्या आयुष्यातला एक निर्णय त्यांच्या विरोधाचे एक अंतिम आणि सर्वात मोठं पाऊल ठरणार होता. आंबेडकरांना हे स्पष्टपणे पटलं होतं की सामाजिक विषमतेची सगळी मुळं ही जाती व्यवस्थेत आहेत, आणि जोपर्यंत या व्यवस्थेचा भाग आहोत तोपर्यंत खरी समानता मिळणं शक्यच नाही. त्यामुळे त्यांनी थेट त्या व्यवस्थेलाच नाकारण्याचा निर्णय घेतला. आणि ते साल होतं 1956. भारतीय इतिहासाला एक वेगळं वळण देणारं वर्ष. याच वर्षी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. हा फक्त धर्म बदलण्याचा कार्यक्रम नव्हता, नाही, तर जातीयतेच्या बेड्या तोडून टाकण्याचा एक सामूहिक, एक प्रचंड शक्तिशाली हुंकार होता. त्याच वर्षी म्हणजे 1956 मध्ये डॉक्टर आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. पण त्यांचे विचार, त्यांचं कार्य आजही जिवंत आहे. तर मग त्यांचा हा वारसा नेमका आहे तरी काय? चला पाहूया. खरं तर त्यांचा वारसा खूप मोठा आहे. ते सामाजिक न्याय आणि समानतेचे प्रतीक बनले. त्यांना आज भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. भेदभावाविरुद्धच्या लढाईत ते आजही लाखो लोकांसाठी एक प्रेरणा आहेत. आणि हो, त्यांच्याच या अतुलनीय कामासाठी 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. डॉक्टर आंबेडकरांचं संपूर्ण आयुष्य आपल्याला एक गोष्ट शिकवून जातं की प्रचंड इच्छाशक्ती आणि ज्ञानाच्या बळावर एक माणूस फक्त स्वतःचा नाही, तर एका संपूर्ण राष्ट्राचं भविष्य बदलू शकतो. आणि मग हा प्रश्न नक्कीच उरतो की एका व्यक्तीचा न्यायासाठीचा लढा खरंच एका पूर्ण राष्ट्राला नवी ओळख कशी देऊ शकतो.